रामकृष्ण हरी माऊली। मी सिद्धेश ताकवले, जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। नीरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी, अंतितो वैकुंठ प्राप्ती, ऐसे परमश्रेष्ठी बोलिला। माऊली माऊलीचा नामघोष करत टाळ मृदुंगांच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज माऊलींच्या पादुकांचं स्नान घालण्यात आलं। नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा सुरू करणाऱ्या हैबत बाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाली। पालखी सोहळा आज सकाळी 6:30 वाजता रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हे या नगरीचा निरोप घेऊन लोणंद इथं मुक्कामी असलेल्या मार्गस्थ झाला। माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये नीरा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पूर्ण झाल्यावर माऊलींचा सोहळा सुरू करणाऱ्या हैबत बाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापूर्वीच माऊलींच्या पादुकांना पुणे आणि सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावर स्नान घातलं जातं। त्यानंतर दुपारचं भोजन झालं आणि विसावा घेतल्यानंतर दुपारी 1 वाजता सोहळा मार्गस्थ झाला। नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून सर्वात पुढे तुतारी वादक होते आणि ते सलामी देत होते। मानाचे 2 अश्व आणि भगव्या पताका आणि वीणा घेतलेले वारकरी आणि माऊलींचा फुलांनी सजवलेला रथ हा नीरा स्नानासाठी चालत होता। ब्रिटिशकालीन पुलावरून पालखी सोहळा जाताना मंद वारा सुद्धा सुटला होता। सर्व वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकोबांचा एकच जयघोष केला आणि सगळा आसमंत दुमदुमून गेला। तर दुसरीकडे वरवणचा मुक्काम आटोपून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीत आहे। तुकोबांच्या पालखीचं स्वागत सुद्धा बारामतीकरांनी उत्साहात केलंय। वारकऱ्यांच्या सेवेसाठी बारामतीकरांनी कोणतीच कमतरता ठेवली नाहीये। पाहूयात जरा वारीच्या टप्प्यावर आतापर्यंत काय काय घडलंय। माऊली नीरा स्नान हा महाराष्ट्रातील आषाढी वारीचा एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे। पालखी सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर पादुकांना नीरा नदीच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान घातलं जातं आणि हा विधी पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नीरा नदीच्या तीरावरती मोठ्या उत्साहात पार पडतो। माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये नीरा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आज असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नीरा स्नानाचा हा शाही सोहळा हा पार पडला। माऊलींच्या पालखी सोहळ्यात सध्या 10 लाखाहून अधिक भाविक सहभागी असल्याची सुद्धा चर्चा आहे। आपण ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीने माऊलींच्या पादुका जेव्हा नीराच्या या काठावरती आल्या तेव्हा वारकऱ्यांनी एकच ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष केला आणि सर्वांनी हे पाणी हे पादुकांना घातलं आणि हे नीरा स्नान संपन्न झालं। वाल्हेकरांचा निरोप घेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नीरा नदी परिसरामध्ये येऊन विसावला। नीरेच्या काठावर माऊलींच्या पालखी तळाचा हा पालखीचा तळच आहे, मात्र इथे माऊलींची पालखी विश्रांती घेते। या पालखी तळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता पालखी तळावरती आहे। नीरेच्या काठावरती हे पालखी तळ आहे आणि नीरा हे या ठिकाणचं गाव आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय पालखी तळ आहे आणि त्या ठिकाणी माऊलींच्या पादुका या दर्शनासाठी ठेवल्या जातात। दरवर्षी माऊलींच्या पालखी सोहळ्यामधल्या ज्या काही प्रमुख घटना आहेत त्यातली हे एक महत्त्वाची घटना मानली जाते आणि ती म्हणजे नीरेच्या पवित्र पाण्यामध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं आणि आत्ताच हे स्नान या ठिकाणी पार पडलेलं आहे। हा संपूर्ण परिसर तुम्ही पाहताय। स्नानाच्या आधी या पालखी तळावरती माऊलींची पालखी ठेवली जाते आणि नीरा गावातले स्थानिक नागरिक, पंचक्रोशीतले नागरिक या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं
दर्शन घेतात। ही दरवर्षीची प्रथा आहे आणि या प्रथेप्रमाणे हे नीरा स्नान या ठिकाणी पडलेलं आहे। नीरा या ठिकाणचे जे सगळे स्थानिक आहेत ते स्थानिक तुम्ही पाहता आहात। दर्शनासाठी ही मोठी रांग आहे आणि नीरेचं स्नान पार पडण्याआधी या दर्शन सोहळा या ठिकाणी केला जातो। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये हे सगळे नागरिक दर्शन घेत आहेत। माझ्या बाजूला तुम्ही पाहताय महिलांची संख्या देखील मोठी आहे, महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। पलीकडे तुम्ही जर पाहत असाल तर माऊलींचा रथ आहे, हा मोठा आणि यावर्षीचा बदललेला रथ आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की माऊलींच्या रथाचं जे वजन होतं ते वजन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून या नवीन रथाची निर्मिती केलेली आहे। चांदीचा हा रथ आहे आणि हा अलिशान रथ आणि याच रथामधून माऊलींच्या पादुका या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात। नीरेचं स्नान आटपलेलं आहे आणि दर्शन सोहळा देखील झालेला आहे, त्यामुळे आजचा माऊलींचा जो मुक्काम आहे तो लोणंद या ठिकाणी असणार आहे। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी नीरा काठावरून। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये राज्याच्या संस्कृती परंपरा याचं जतन आणि संवर्धनही होत असतं। कालबाह्य होत चाललेली ही वासुदेवाची परंपरा टिकवण्याचं आणि समृद्ध करण्याचं काम वासुदेव परंपरेचे वारसदार करतायत। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। जय हरी विठ्ठल, मी आता नीरेच्या काठावरती आहे आणि तुम्हालाच माहिती आहे की आज नीरा स्नान या ठिकाणी पार पडलेलं आहे। माझ्यासोबत आत्ता वासुदेवाची परंपरा पुढे नेणारे वारसा हक्कानं ही काही मंडळी आहेत, जी गेल्या अनेक वर्षांपासून वासुदेव ही जी आपल्या राज्याची महाराष्ट्राची एक पुरातन परंपरा आहे, ऐतिहासिक परंपरा आहे, ज्याला खूप मोठा वारसा आहे, ही पुढे नेण्याचा ते प्रयत्न करतात। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि ही परंपरा पुढे नेण्यासाठी म्हणून तुम्ही आता काय करता? अशोक मारुती जाधव, औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली। वासुदेव परंपराची आहे आमची। जातमुळे दादा पिढ्या आजोबा सगळी जिंदगीच गेली याची आमच्या। किती वर्षांपासून? जवळजवळ 7 पिढ्या तुम्ही हे करता? 7 पिढ्या झाल्या। आज जो तुमचा दिवस कसा असतो, म्हणजे तुम्ही दररोज तुम्ही वासुदेवाची गाणी म्हणत गावांमध्ये फिरता की कसं असतं? गावामध्ये वासुदेवाची गाणी म्हणतो, खेड्यापाड्यानी त्यांच्या वडिलांचं आजोबांचं नाव विचारतो, कुळीचा उद्धार करतो। पण याच्या पाठीमागे जी परंपरा आहे मुख्य, की त्यामुळे लोकांना तुम्ही देवापाशी साकडं घालता, लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी, चांगल्या त्यांच्या पुढच्या ऐश्वर्य संपन्न आयुष्यासाठी। हा ना, सगळ्या वासुदेव समाज जागृत समाज आहे। वासुदेव ही जागृत समाज आहे आणि समाज जनजागृती करण्याचं काम पण तुम्ही केलं। सकाळी जाऊन आम्ही वासुदेव घरोघर जाऊन नामस्मरण करतो आणि कीर्तन, गवळण, भजन म्हणून लोक आम्हाला सुपामध्ये धान्य, ज्वारी, गहू, वस्त्रदान, काही रुपयेदान देतात। त्याच्यावर आमचा एकराबाद आम्ही निर्धार करतो। नक्की, चला आता आपण वासुदेवांची जी गाणी आहेत ती आपण ऐकूया। घोळा घोळा वाजितो टाळ, घोळ घोळा वाजितो टाळ, घोळ घोळा वाजतो टाळ, घोळ घोळा वाजतो टाळ। झन झना नाजर साळ, झन झना नाजर साळ, झन झना नाजर साळ, झन झना नाजर साळ। उधव झाला पातीयळ, उधव झाला पातीयळ, उधव झाला पाचीयळ, उधव झाला पाचीयळ। मुखावाचे वंदा गोपाल गा, मुखावाचे वंदा गोपाळ गा। कैसा वासुदेव बोलते बोल, कैसा वासुदेव बोलते बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलते बोल, कैसा वासुदेव बोलते बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल। बाळा पोटी माहेरी गेले, बाळा पोटी माहेरी गेले, बाळा पोटी माहेरी गेलं, बाळा पोटी माहेरी गेलं। मेल माणूस जिथं उठविल, मेल माणूस जिथं उठविल, मेल माणूस जिथं उठविलं, मेल माणूस जिथं उठविलं। येळ काळाचे घासले गा, येळ काळाचे गंसले गा।
कैसा वासुदेव बोलतोय बोल, कैसा वासुदेव बोलतोय बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. आता असे चावघे जण, आता असे चावघे जण, आता असे चावगे जण, आता असे चावगे जण. येती जाती तयापासून, येते जाती तयापासून, येती जाती तयापासून, येती जाती तयापासून. जग जग झाले जनार्दन, जग जग झाले जनार्दन, जग जग झाले जनार्दन, जग जग झाले जनार्दन. रानगिरो निघावा गोयेंद, ज्ञान घेऊन जावा गोविंद. कैसा वासुदेव बोलतोय बोल, कैसा वासुदेव बोलतोय बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अशा पद्धतीनं ही वासुदेवांची परंपरा जी आहे ती ही सगळी पिढी आहे आणि ही पिढी वारसा हक्कानं ही परंपरा आपल्या पुढेकडे हस्तांतर करते आणि पुढे पुढे नेते. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी नीरा नदीवरून. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये नीरा स्नान पार पडलं. त्यानंतर दत्त घाटावरती दिंड्यांनी आरती सुद्धा केली. वारी मार्गामध्ये घडणारी प्रत्येक घटना वारकरी आनंदानं साजरी करतात. कोल्हेवाडी इथून आलेल्या सह्याद्री पश्चिम आदिवासी वारकरी मंडळानं नीरा स्नान होताच माऊलींची आरती केली आणि त्यानंतर दत्त घाटावर हरिनामाचा जयघोषही केला. पाहूया.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरास्नान घालण्याची परंपरा ही 100 वर्ष तशी जुनी आहे. नीरावासीय ही परंपरा मोठ्या भक्तिभावानं जपून आहेत. स्थानिक महिला दत्त घाटावरती माऊलींच्या स्नानासाठी त्यांनी तयारी केलेली होती आणि या महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आता निरेच्या काठावरती आहे आणि आता माझ्यासोबत तुम्ही पाहताय या सगळ्या महिला आहेत आणि या महिला इथल्या स्थानिक आहेत. नीरा आणि नीरा जो परिसर आहे या परिसरातली सगळी मंडळी नीरा स्नानाची तयारी करतात, कारण माऊलींचा हा एकमेव पालखी सोहळ्यामधला असा पद्धतीचा सोहळा आहे. इथून जे थेट आहे ते चंद्रभागेमध्येच स्नान होतं माऊलींच्या पादुकांचं, त्यामुळे या स्नानाला खूप महत्त्व आहे. आपल्यासोबत महिला आहेत, आपण चर्चा करूया. तुमचं नाव सांगा आणि किती वर्षांपासून तुम्ही हे उपक्रम करताय? जय महाराष्ट्र. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जयश्री युवराज वणवे. आम्ही प्रॉपर इथले निऱ्यातलेच राहणारे आहोत आणि नीरा महिला गटातर्फे मी माऊलींची सेवा करते आणि फुलांच्या आम्ही सगळ्या महिला जमून पाकळ्या करतो आणि डिझाईन करतो. खूप छान वाटतं आणि माऊलींच्या सोहळ्याने निर्यात म्हणजे आमचं पहिलं कुठलाच सणवार नाही, पण माऊली म्हटलं की आमचं खूप मोठा सण आहे. सगळे पाहुणे रावळे पण येतात आणि फुलांची डिझाईन खूप सुंदर प्रकारे माऊलीच करून घेतात असं म्हणायला काही हरकत नाही. सेवा माऊलीच करून घेतात आणि सगळं आनंद वातावरण असतं आणि या संपूर्ण सोहळ्यामध्ये तुम्ही पण सगळे सहभागी झालात. तुम्हाला कसं वाटलं सहभागी? खूप छान वाटतं. तुम्ही कुठून आलात? आम्ही मुंबईवरून बोरवली बहीण. बरं, तुम्ही कुठून आलात? मी जामखेडवरून आले. मला खूप छान वाटलं. म्हणजे पहिलीच वेळेस माझी, मी कधी अनुभव नव्हता घेतला, पण खूप छान आनंद घेतला. मला भारी वाटलं. माझं नाव सुंदर. तुम्हाला कसं वाटलं? मला तर अति सुंदर वाटलं. म्हणजे कसं आहे, आम्ही वारकरी परभणी जिल्ह्यातले आहेत. आमची दिंडी केशव महाराज यांची आहे, परंपरेपासून आहे. आज मला 4 वर्ष झालं आम्ही येतो ना. दिंडी चालक रावसाहेब आबासाहेब खिस्ते हे निवडी राहणार आहेत आणि तालुका जिंतूर जिल्हा परभणी. आम्ही अति सुंदर भजनामध्ये याच्यामध्ये छान करतो. आम्हाला खूप आनंद वाटतो. माऊलींच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट बघतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. माऊली, आम्ही सुरतून येतो. आम्ही ना 43 नंबरच्या दिंडीमध्ये चालतो. आमची ही 22वी वारी आहे. पण दरवर्षी आम्ही माऊलीच्या सोहळ्यात इथे नीरामध्ये माऊलीबरोबर आंघोळ करतो. हो, दरवर्षी. तर आम्हाला आनंद वाटतो आणि आम्ही पुढे प्रवास करतो. आणि म्हणजे 22 वर्षापासून या दत्ताच्या मूर्ती जो येतो, पहिले जुनी मूर्ती होती, आता इथे नवीन मानल्या गेली. पण या सोहळ्याचा इतका आनंद आहे की ते सांगू शकत नाही. हो, आणि आम्ही 43 नंबरमध्ये दिंडी. माऊलींचं स्नान असतं तेव्हा स्वर्गातले सगळेच देव प्रगटलेले असतात. त्यामुळं एवढे खूप सुंदर वातावरण असतं आणि माऊलींच्या पायघड्यांचं घालायचं माझं 25वं वर्ष पूर्ण आहे. हां, दरवर्षी आम्ही फुलांच्या पायघड्या घालतो. हे माझं 25वं वर्ष आहे. आणि या संपूर्ण परिसरामधले साधारण किती लोक किंवा पंचक्रोशीतून किती लोक येतात इथे? भरपूर असतात. म्हणजे भरपूर लाखोनी करोडोनी भरपूर पब्लिक असतं, पण थोडेसे आतमध्ये मोजकेच असतात, कारण की खूप गर्दी होती ना, त्यामुळं थोडेसेच लोक असतात आतमध्ये. दिंड्या पुढे चालतात माऊली. दिंड्या पुढे. रामकृष्ण हरी. माऊली आमची 3री वारी आहे. खूप छान वाटतं, आनंद येतो आम्हाला ह्या दिंडीत. कारण की वाटतंय वर्ष कधी येतंय काय की असं वाटतंय. दिंडीत खूप पालखीचं ती दर्शन होतंय. माऊली भेट द्या आम्हाला, फार चांगलं. या स्थानिक आहेत इथल्या आणि त्यामुळे तुम्ही जी सेवा करता माऊलींची, त्यासाठी आमचे प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट. अशीच सेवा तुमच्याकडून वारंवार माऊलींची घडत राहो असं आपण म्हणूया. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी नीरा नदीवरून. माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातल्यानंतर नीरेच्या काठावर अतिशय पुरातन असं दत्त मंदिर आहे. यामुळे या घाटाला दत्तघाट असंही म्हणतात. या मंदिराचे पुजारी सचिन गोरखे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी.
जय हरी विठ्ठल. मी आत्ता नीरा काठावरती आहे आणि माऊलींच्या पादुकांचं शाही स्नान आत्ताच पार पडलं आहे. माझ्यासोबत सचिन गोरखे गुरुजी आहेत, जे आत्ता या नीरा स्नान आणि या संपूर्ण घटनाक्रमामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण नीरा स्नानाचं जे महत्त्व आहे ते आपल्या प्रेक्षकांना सांगू. पहिल्यांदा मी जय महाराष्ट्र स्वागत करतो. मी अखंड सेवा तुमची जो मला वाटते 25 होऊन गेली असेल, तुमचे पहिले मी आभार मानतो. पहिला आम्ही पांडुरंगाचे ध्यान करू. समचर शौर्यम सांद्र निलांबुदाबम जगमिति पाणिं मंडनं मंडनानां तरण तुलसी माला कंधरं कज्जनेत्रं सददेवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीनाथ भगवान की. प्रथमतः आम्ही निरावासी के भाग्यन आहोत की आम्हाला हा सोहळा याची बघायला मिळतो. आम्ही निरावासी की आमचे काय पुण्य असेल आणि तुमची कृपा तुम्ही हा सगळ्या लाईव्ह करता, हे तुमचं खरं मुख्य पुण्य आहे. नीरा एक इंद्राच्या दरबारची अप्सरा होती. नीरा ही ते तिने एका ऋषीने ते सांगितले, तू तुझ्या एक ऋषी होते ते तपश्चर्या बसले होते, ते सांगितलं तू तुझा तपश्चर्या भंग कर. मग तिने त्याच्या इंद्राचं ऐकलं पाहिजे. इंद्राला दरबार लावून इंद्राची आज्ञा ऐकली, त्या ऋषीची तपश्चर्या भंग केली. आता काय करावे? मग इंद्रा त्या ऋषीने शाप दिला की तू नदी होऊन पडशील. ती ही नीरा नदी. ही नीरा नदी ही मोरमध्ये वरंदा घाटामध्ये हिरडोशी म्हणून गाव आहे, त्या खोऱ्यातून उगम पावली. आणि हीच नदी नीरा आणि नीरा भीमा नीरा नरसिंहपूर हा दोघांचा संगम आहे. या ठिकाणी नीरेचा अभंग सुद्धा आहे. संत नामदेवांनी म्हणलं आहे, नीरा भिवरा परता तुष्टी त्यास करता स्थान सृष्टी अंती वैकुंठ प्राप्ती ऐसा परमेष्ठी बोला. मग कोण? भगवान परमेश्वर हा बोलला आहे की आम्ही हा जो नीरा स्नानात जो सोहळा ज्या ठिकाणी सर्व भाविक ठिकाणी अत्यानंदाने सोहळा पार पडतात. नीरा स्नाना माऊलींचं स्नानानंतर आत्ता लावलं येते. या ठिकाणी नीरांना माऊलींना तुळशीहार घातला जातो आणि नीराचे पुढं निवडायला मार्गस्थ होते. साधारणतः माऊलींच्या पादुकांना स्नान घालणं ही जी प्रथा आहे, परंपरा आहे, ही साधारण कधी चालू झाली असेल माहिती आहे? जवळजवळ 100 वर्षाची परंपरा आहे. आमची घोडके परिवार, मला तर आठवत आहे 100 वर्षाची परंपरा आहे त्यांच्या आधीत. आणि तेव्हापासून हे असंच आहे. स्नान आहे आणि आम्ही एक भाग्यवान आहोत की आम्हाला हे स्नान करायला मिळते. आणि दोन्ही पादुका म्हणजे तुकारामांच्या पण आमचं एक अकलूजला सराठी गाव आहे, त्या ठिकाणी तुकारामाला पण सांगितलं ते आणि माऊलींचं नीरा सांगितलं. आळंदीपासून पहिलं स्नान आहे, नंतर कुठं स्नान नाही, डायरेक्ट चंद्रभागास पंढरपूरलाच. हा सोहळा बघण्यासाठी अख्खा लंडनपासून दिंडी आली. खरं आम्ही भाग्यवान आहोत. आणि लंडनची दिंडी इथे पण येऊन गेली. सकाळी दंडी येऊन गेली. त्यानंतर हा सोहळा अतिरमी वाटतं. आम्ही असं दरवर्षी सोहळा करणार असं आम्हाला त्याला वाटलं, म्हणून अभंग आहे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. असा अभंग, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंद केशवा भेटत असे. जाता पंढरी या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, या सुखाची उपमा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा 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 वा, खूप सुंदर, खूप सुंदर. आणि त्यासाठी आमच्या राजबिंदू या प्रायोजकांकडून तुम्हाला हे छोटंसं गिफ्ट आणि तुम्ही खूप छान माहिती दिली, त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे आभार. तुमची सुद्धा ही एक प्रकारची वारीच आहे आणि ती सुद्धा सुफळ संपूर्ण हो. तुमचे सगळं तुम्ही हे भाग्य आम्ही जय महाराष्ट्रामध्ये आम्हाला सगळ्यांना बघायला मिळते. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी नीरा काठावरून. माऊली वारीच्या या टप्प्यावरचं हे क्षण बघितल्यानंतर आता वेळ झाली इथेच थांबायची. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबूयात. पुढच्या वारीच्या टप्प्याचे अपडेट्स घेऊन भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.